आवडते माझं मनापासून शाळा, लावते लळा जसा माऊली बाळा, जसा माऊली बळा. नमस्कार माझ्या या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी चांगले गुण रुजवण्यासाठी जितका आई वडिलांचा वाटा असतो, तितकाच एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, एक देशाचा चांगला नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांचा व शाळेचा वाटा असतो. मी श्रेया कांबळे गेल्या वर्षी खूप मोठ्या शाळेत होते. मी यावर्षी सह्याद्री शिक्षण संस्थेचे प्रचलित न्यू इंग्लिश स्कूल आगाशनगर येथे इयत्ता 7वी मध्ये प्रवेश घेतला. मी गेल्या वर्षी जे शाळेत होते ती शाळा खूप मोठी होती. त्या शाळेत एका वर्गात 7 ते 70 विद्यार्थी होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देण्याइतका वेळ शिक्षकांकडे नव्हता. त्या शाळेत खूप उपक्रम घेतले जात असत, परंतु त्या शाळेत ठराविकच मुलांना त्याच्यात सहभाग घ्यायची संधी मिळायची. बाहेरच्या शाळेत जरी जायचं असेल तरी तेच विद्यार्थी. कधी कधी तर आम्हाला उपक्रम झाल्यावर समजत असे की आमच्या शाळेत हा उपक्रम होता म्हणून. त्यानंतर मी या शाळेत आले. माझा प्रवेश जसा या शाळेत झाला तसा मला खूप आनंद झाला. मी ज्या शाळेत होते त्यावेळेस मला एसटी ने प्रवास करावा लागत असे. त्यामुळे घरी आल्यावर मला अभ्यास करण्याची जरा सुद्धा इच्छा राहत नव्हती. तरी सुद्धा आई वडिलांच्या जबरदस्तीमुळे मी अभ्यास करत असत. त्यानंतर मी या शाळेत खूप उपक्रमांमध्ये सहभागी होऊ लागले. सर्वांसाठी खुल्या आहेत विविध स्पर्धा, अनेक खेळ, शिक्षण, क्रीडा, साहित्य, खेळ या सगळ्यांचाच होतोय मेळ. इथे मला आज खऱ्या अर्थाने सर्वप्रथम शिक्षकांशी जवळीकता साधता आली. कधी शिक्षक आमच्याशी व आम्ही शिक्षकांशी एवढ्या आत्मीयतेने बोलत नव्हतो. येथे आमच्या प्रत्येक वर्गातील प्रत्येक मुलाचे नाव जर सांगितले तर आमचे शिक्षक तो विद्यार्थी कुठल्या इयत्तेत आहे हे सर्व सांगतात. एखाद्या दिवशी जर आम्ही न सांगता घरी राहिलो तर आमचे शिक्षक फोन करून आम्हाला विचारतात आम्ही का नाही आलो. एवढेच नाही तर आमच्या मुख्याध्यापिका मॅडम सुद्धा आमची चौकशी करतात. इथे परिपाठ सादर करत असताना म्हणी, सुविचार, पंचांग यांच्यात भाग घेऊन आमची आज एवढी मोठी आमच्या पुढे येऊन बोलणे इतकं धाडस झालेलं आहे. मी कधी जुन्या शाळेत इतकं धाडसही केलं नव्हतं. तिथं भाषण व्हायचं पण ते फक्त जुनेच विद्यार्थी करायचे. त्यावेळेस मला वाटायचं आपण कधीतरी पुढे जाऊन भाषण करावं आणि काहीतरी बोलावं, पण ती संधी मला कधी मिळालीच नाही आणि मी कधी प्रयत्नही केले नाही. पण या शाळेत मात्र सुविचारमध्ये परिपाठात सहभागी होऊन मला माईकवर येऊन बोलण्याची संधी मिळाली व आता मला कसलीच भीती वाटत नाही. त्यामुळे मी बिनधास्तपणे इथं येऊन बोलू शकते. जाता जाता एवढेच बोलेल की माझा आवडते ही शाळा, लावे ते लळा जसं माऊली बाळा. तर मी चिराग इंगवले, मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे आणि आज आपण इथे सर्व इयत्ता 10वीच्या म्हणजे आमच्या सर्वांच्या निरोप समारंभासाठी जमलो आहोत. आज मला खूप असं मनातून वाईट वाटत आहे की आम्ही ही सर्व असा हा निसर्गरम्य परिसर सोडून आता जाणार आहे. आणि मी सर्वात पहिल्यांदा 8वी मध्ये या शाळेत प्रवेश केला. त्यानंतर 3 वर्ष कशी गेली ते आम्हाला समजलं सुद्धा नाही आणि 3 वर्षानंतर आज आमच्या आणि शिक्षकांमध्ये एक असं नातं जमलं आहे की शिक्षक आणि विद्यार्थी सोडून ते आता पालक आणि पाल्य असं झालेलं आहे. सर्व शिक्षकांचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला चांगलं शिकवलं, चांगलं घडवलं. त्यांनी आम्हाला अशा टप्प्यावर उभं केलं आहे की आता आम्ही त्यांचं ऋण कधी फेडू शकत नाही. नमस्कार, माझे नाव सुनीत विजय इंगोले. मी आज तुम्हाला आमचा आज 10वीचा निरोप समारंभ आहे तेवढ्यासाठी आपण एकत्र जमलो आहे. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा शाळा पहिल्या वर्षी इथे आली तेव्हा मी आता 7वीत इथे आलो होतो. शाळेला पहिला विद्यार्थी म्हणून आलो होतो. तेव्हा शाळेत संख्या बोटावर मोजणे एवढीच होती. शिक्षकांच्या परिश्रमामुळे, त्यांच्या कष्टामुळे आज ही संख्या आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यांच्या मौल्यवान ज्ञानामुळे आम्ही आज इथे आलेलो आहोत. त्यांनी आम्हाला पुस्तकी ज्ञानासोबत संकटांना सामोरं जाण्याची ताकद दिलेली आहे व
मोठ्यांचा आदर ठेवण्याचाही आम्हाला. माझे नाव आदित्य अनिल मोहिते. आदरणीय मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांना माझा पहिला नमस्कार. आज आपण या निरोप समारंभ याच्यासाठी आलो आहोत. आज निरोप समारंभ प्रसंगी माझ्या मनात आनंदासोबत थोडी भावुकताही आहे. या शाळेच्या निसर्गरम्य परिसरात गेलेले हे 10वे वर्ष माझ्यासाठी खूप अनमोल आहे. ते मी कधी विसरूही शकत नाही. या शाळेच्या शिक्षकांविषयी सांगितले गेले तर शिक्षक हे नुसते पुस्तकाचे ज्ञान देत नाही, ते आपल्याला फक्त जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. तुमच्यामुळे या ऋणातून आम्ही कधीच मुक्त होऊ शकत नाही. शाळेचे मैदान, तो बेंच, नंतर मित्रासोबत खाल्लेला डबा, नंतर परीक्षा आली की धाकधूक होणारी आमची परिस्थिती, हे आम्ही इतक्या आठवणी केल्या आहेत, या कधीच आम्ही विसरू शकत नाही. मी शेवट फक्त इतकेच बोलेन की शाळा सुटली तरी आठवणी कायम राहतील. शिक्षक प्रेमाची साथ कायम मनात राहील. सर्व शिक्षकांना माझा चरण स्पर्श आणि मित्रांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव आर्यन अनिल दरगडे. मी इयत्ता 9वी मध्ये आलतो तेव्हा ॲडमिशन इथं घेतले. मला इथे ॲडमिशन भेटत नव्हते, त्यामुळे आजच्या या शांत सभेमध्ये अंधार दाटून आलेला आहे. आजच्या या शांत सभेमध्ये अंधार दाटून आलेला आहे. आमच्या जुन्या आठवणींना पाजर फुटलेला आहे. आज निरोप घेऊन पाऊल बाहेर टाकताना एका डोळ्यात आनंद आहे तर एका डोळ्यात अश्रू आहेत. आजपर्यंत पिंजऱ्यातच होतो तुमच्या, पण आज या पिंजऱ्यातून उडून जाणार आहे. आज या पिंजऱ्यातून उडून जाणार आहे. नमस्कार, मी प्रांजली सावंत. आपण सगळे आज इथे आमच्या निरोप समारंभासाठी जमलो आहोत. आज आमचा या शाळेतील शेवटचा दिवस आहे. आता आम्ही या शाळेचा निरोप घेणार आहोत. आम्ही या शाळेत 8वी मध्ये प्रवेश घेतला. मी 8वीत या शाळेत आले तेव्हा कोणाशीच माझी ओळख नव्हती. सगळेच नवीन नवीन होते, पण आमच्या शिक्षकांनी आम्हाला लगेच त्यांच्यामध्ये रमवून घेतलं. आम्हाला आई वडिलांसारखी माया दिली. आता या शाळेचा निरोप घ्यायचा आहे. शेटे टीचरांची प्रांजल कार्यक्रम पत्रिका बनवायची आहे. घाडगे टीचरांची करुसून द्यायची, सगळ्या गोष्टी ऐकण्याची. सावंत टीचरांची प्रांजल आज कार्यक्रम आहे, आज लवकर यायचं आहे. ही सगळी वाक्य ऐकण्याची अशी सवय झाली आहे. आता ही वाक्य ऐकण्याला माझे कान तरसून जाणार आहेत. आमच्या कोतुलकर सरांचं ए मुली शांत बस असा पूर्ण वर्ष आम्ही या 3 वर्षात ओरडा खाल्ला आहे. आता हे सगळं सोडून जाताना खूप वाईट वाटते. आजचा हा आमचा शेवटचा दिवस आहे. मला माहिती आहे आम्ही या कुटुंबातून आज वेगळं होणार आहोत, पण मला खात्री आहे की या कुटुंबातील माझे लोक आम्हाला कधी फरक करणार नाहीत. कारण मला हे माहिती आहे की सहवास सुटला तरी नातं तुटत नाही आणि दुरावा निर्माण झाला तरी नातं तुटत नाही. एवढं बोलून मी थांबते. नमस्कार, मी नेहा सचिन माने. मी इयत्ता 10वी मध्ये शिकते. मी या शाळेमध्ये इयत्ता 8वी मध्ये प्रवेश केला. आपण या ठिकाणी आमच्या निरोप समारंभासाठी एकत्रित झालो आहोत. हा क्षण आनंदाचा व दुःखाचा सुद्धा आहे. दुःख याचं की आईसारखी माया देणाऱ्या या शाळेला आणि शिक्षकांना सोडून जावं लागणार आहे, व आनंद याचा आहे की आमचे ध्येय साकारण्यासाठी आम्ही झेप घेत आहोत. मला असे वाटत आहे जसे माझ्या आयुष्यातून काहीतरी अत्यंत महत्त्वाचे सुटून जात आहे. मला अजूनही माझा या शाळेतला पहिला दिवस आठवतो. मी या शाळेमध्ये इयत्ता 8वी मध्ये आले. मी खूप मजेत होती, आगाऊपणा करत होती. तेव्हा प्रांजल मला म्हणाली, अगं आपण आता जिल्हा परिषद शाळेमध्ये नाहीये, आपण आता हायस्कूलमध्ये आलेलो आहोत. येथील शिक्षक वगैरे आपण जर आगाऊपणा केला तर रागवतील. तेव्हा मला भीती वाटत होती, पण नंतर माझी सर्वांशी ओळख झाली. या शाळेशी, प्रेमळ शिक्षकांशी, प्रेमळ मित्रमैत्रिणींशी माझी ओळख झाली. आपल्या शाळेचे सचिव श्री माननीय साळुंके सर हे आपल्या शाळेचे आधारस्तंभ आहेत.
त्यांना मी माझं रोल मॉडेल मानते. त्यांचे विचार, त्यांची जी समाजसेवा करण्याची जी वृत्ती आहे ती मला खूप आवडते. तसं मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे. मला समाजसेवा करायची आहे. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सावंत टीचर या शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका आहेत. त्या आम्हाला 8वी पासून 10वी पर्यंत इंग्लिश विषयाला शिकवत आहेत. माझी 8वीत असतानाची इंग्रजी आणि आत्ताची इंग्रजी यामध्ये खूप असा फरक झालेला आहे. त्यांच्यामुळे माझी इंग्लिश खूप चांगल्या प्रकारे सुधारलेली आहे. त्याचप्रमाणे आपले सर्वांचे लाडके कोतुलकर सर, त्यांनी सुद्धा ते आम्हाला 8वी ते 9वी 2 वर्ष हिंदी आणि भूगोल विषयाला होते. त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे भूगोल हिंदी हे दोन्ही सुद्धा विषय खूप चांगल्या प्रकारे शिकवले. त्यानंतर आमच्या वर्ग शिक्षिका काय टीचर, त्या आम्हाला 8वी पासून 10वी पर्यंत होत्या. त्यांनी आमचे हट्ट पुरवले. त्यानंतर आमच्याशी एकदम अशी आमची मैत्रीण असल्यासारख्या राहत होत्या. त्याचबरोबर शिक्षक असून गणित सुद्धा खूप चांगल्या प्रकारे शिकवत होत्या. आणि शेटे टीचर, त्यात त्यांच्यापाशी तर प्रत्येक गोष्ट आम्ही शेअर करायचो. त्यांच्यापाशी कुठलीही गोष्ट शेअर करताना आम्हाला कोणतीच भीती किंवा काही असं वाटत नव्हतं. पण आज या शाळेने आम्हाला केवळ पुस्तकातील धडे शिकवले नाहीत, तर आयुष्यातील महत्त्वाचे धडे सुद्धा शिकवले. आमचे आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि कधी कधी आई वडिलांसारखे प्रेम करणारे ठरले. यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि केवळ मार्गदर्शनामुळे आज आम्ही इथे उभे आहोत. त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. गुरु आपल्यासम लाभले, सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले. नमस्कार, माझे नाव अनुष्का प्रशांत जाधव. मी या शाळेत 8वीत प्रवेश घेतला. 8वीत शिकत कधी 10वीत आलो हे समजलेच नाही. या 3 वर्षाच्या प्रवासात ज्यांच्यासोबत प्रेमाचं, आपुलकीचं नातं तयार झालेलं आहे असे माझ्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका, यांच्याशी तयार झालेलं एका आईचं आणि मुलांचं नातं हे कधीच मी आयुष्यभरासाठी विसरू शकत नाही. या शाळेनं मला एक हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं. म्हणून तरी पहिल्या वर्षी डगमगून घाबरून बोलणारे मी आज निर्भयपणे बोलू शकते. आमच्या शाळेचे आधारस्तंभ आमचे सचिव, या शाळेचे सचिव सर माननीय साळुंके सर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर वेगवेगळे कौशल्यही अंगीकृत करण्याची क्षमता दिली. धन्यवाद. माझे नाव आफरीन शेख. मी इयत्ता 10वी शिकत आहे. सन्माननीय शिक्षक, पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण निरोप समारंभ साजरा करण्यासाठी जमलो आहोत. आजचा दिवस आनंदाचा आहे पण थोडासा भावनिकही. इथून पुढे आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटावर प्रवास करणार असलो तरी शाळेतील या सुंदर आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील. आपल्या शिक्षकांनी दिलेल्या शिकवणी, मित्रासोबत घडवलेले सोनेरी क्षण आणि इथला प्रत्येक अनुभव आपल्याला पुढे मोठे होण्यासाठी मदत करेल. जीव लावला गुरुजनांनी आई वडिला सम आम्हाला, जीव लावला गुरुजनांनी आई वडिला सम आम्हाला, कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. काही दिवसांनी मी जाईल पण शाळा मात्र मनात राहील. जेव्हा मी शाळेत समोरून जाईल मनात माझ्या शाळेत येईल. तर वाक्याची गरज मला आठवण झाली. सर अभ्यास केला पण वही घरी राहिली. न काय लिहिता बांब अशी मारली पण कुठल्या सरांनी बॅग नाही पाहिली. वही पाहताच मन आठवणीचा विषय पाहिला. काही दिवसांनी मी जाईल पण शाळा मात्र मनात राहील. अभ्यासाचं वेळेचं आणि माझं कधीच नाही जुळलं. शाळेत दिवस कसे गेले हेही मला नाही कळलं. शाळेत परिसरात लय केल्या दंगा मस्ती, झेंड्याच्या कट्ट्यावर किती झाल्या दोस्ती. हारून कधी हार नाही मानली, आपली सारी घोडी दुसऱ्यावर सारली. शाळेतले दिवस ना परत येतील, काही दिवसांनी मी जाईल पण शाळा मात्र मनात राहील.
मधल्या सुट्टीत एकत्र जेवायचं, एकमेकांना आपल्या भाज्या द्यायच्या, जेवण झाले की खेळायचं पडायचं, त्या खेळात कुणीतरी चिडायचं, पण दुसऱ्या दिवशी खांद्यावर हात टाकून शाळेत यायचं. अशी दोस्त न पुढे जीवनात येतील. काही दिवसांनी मी जाईल, पण शाळा मात्र मनात येईल. जाता जाता मी एवढंच बोलेन की बोललो असेल उलटून झाल्या असतील चुका, बोललो असेल उलटून झाल्या असतील चुका, विसरून सारे द्या आशीर्वाद, मनात काही ठेवू नका. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ आणि आज ज्यांचा आपण निरोप घेत आहोत ते 10वीचे विद्यार्थी आणि इथे जमलेले सर्व विद्यार्थी. खरं तर ह्या शाळेतला माझा चौथं वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षीचे 2 विद्यार्थी जे आज या वर्षी 10वीला आहेत, सुनीत इंगवले आणि प्रथमेश रेटरेकर. त्याच्यानंतर जसं आपण शिंपल्यातला एक मोती वेचत जातो त्याप्रमाणे 2 विद्यार्थ्यांचे आज 18 विद्यार्थी अजून वाढत राहतील. प्रत्येक वर्षी 10वी निरोप समारंभासाठी येते आणि एक आठवण देऊन जाते. परंतु ह्या वर्षीचं खास म्हणजे मी ह्या वर्षी 10वीची वर्ग शिक्षिका होते आणि प्रत्येक विद्यार्थी हा माझा मुलगा आहे अशा प्रकारे मी त्यांना समजवण्याचा किंवा शिकवण्याचा मी प्रयत्न केला. त्यांनी उज्ज्वल आयुष्यामध्ये ज्यावेळेस ह्या बंधनातून बाहेर पडतील किंवा ह्या शाळेतून ज्यावेळेस ते बाहेर पडतील त्यावेळेस हे सगळं जे मोकळं आकाश आहे त्यांच्यासाठी, परंतु ह्या आकाशामध्ये जाताना सुद्धा काही गोष्टींचं भान असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी 10वी पर्यंत ह्या बंधनात शिक्षण घेणं गरजेचं आहे. कारण बाहेर ज्यावेळेस आपण बाहेर पडतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळे आपल्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला आकर्षित करतात. मॅडमनी जसं सांगितलं बऱ्याच गोष्टींचा आपल्यावरती वाईट परिणाम होऊ शकतो, परंतु त्या गोष्टी ओळखून आपलं भविष्य कसं घडवायचं किंवा आपलं पुढचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल कसं करता येईल ह्यासाठी मी प्रत्येक वेळेस मुलांना देतच राहिले. आणि मुलांशी माझं जवळचं नातं झालं की मला आज त्यांच्याशी ऍक्च्युली बोलता येत नाहीये. जाता जाता मी एकच म्हणेन, निरोप शेवटी घ्यावाच लागतो पुढील प्रवासासाठी. निरोप शेवटी घ्यावाच लागतो पुढील प्रवासासाठी, जशी नदी पुढे पुढे जाते सागराला भेटण्यासाठी. कळलेच नाही दिवस कसे गेले निरोपाची वेळ आली, कळलेच नाही दिवस कसे गेले निरोपाची वेळ आली, आता मात्र आकाशात झेप घेण्याची वेळ आली. दूर गेलेल्या आठवणींना उजाळा देण्याची वेळ आली, दूर गेलेल्या आठवणींना उजाळा देण्याची वेळ आली, पाहिलेल्या स्वप्नांना साकार करण्याची वेळ आली. ज्या शाळेने या पंखांना बळ दिले, ज्या शाळेने या पंखांना बळ दिले ती वापरण्याची वेळ आली. मानवतेच्या युगात भरारी घेण्याची वेळ आली, मानवतेच्या युगात भरारी घेण्याची वेळ आली, आता मात्र आकाशात झेप घेण्याची वेळ आली. ज्या गुरुजनांनी सन्मार्ग दाखवला त्यावरून चालण्याची वेळ आली, ज्या गुरुजनांनी सन्मार्ग दाखवला त्यावरून चालण्याची वेळ आली. कठीण प्रसंगातही सकारात्मकतेने पुढे जाण्याची वेळ आली, आता मात्र आकाशात झेप घेण्याची वेळ आली. खरं तर मी वर्षभर तुम्हाला परीक्षेसाठी परीक्षेला सामोरे जाताना काय केलं पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे, आपण अगदी कालपर्यंत बोलत होतो त्या सगळी गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही छान उज्ज्वल यश प्राप्त कराल ही मला खात्री आहे. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून 10वीच्या परीक्षेसाठी माझ्याकडून शुभेच्छा आणि धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अमोल चव्हाण सर. मी माय स्टडी संस्था गेले 10 वर्षापासून आपण चालू. एवढ्याच 10वीला मार्क मिळत आहे, पुढे आयुष्यात त्याच्यापेक्षा जास्त मार्कात खूप जणांना खूप कष्ट करावं लागतात. पण जेवढं आज 10वीला हे करायचं आहे की 10वीला 90 अबाव 98 अबाव 100 आउट ऑफ 100 यासाठी तुम्हाला जाण्यासाठी हा सगळ्यात मेन हे आहे की शेवटच्या ह्याच्यामध्ये आज शेवटचे 8 दिवस आहेत, ते 8-10 दिवसामध्ये एवढा अभ्यास करा की 10वीला प्रत्येक ठिकाणी आज तुमचा बोर्ड लागला पाहिजे. मी आज प्रत्येक मुलाला मी आज हे करतोय की 10वीला 100 आउट ऑफ 100 आलं तर माझं एक स्वप्न आहे की कराडच्या जे काही मेन कमान आहे त्या मेन कमानीच्या इथं आज आपलं सगळ्यात मोठं होल्डिंग की महाराष्ट्रातील पहिला कराडमधला. तरी आज या सगळ्या 10वीच्या मुलांना आम्ही ते शुभेच्छा देतोय की इथं तुमचं होल्डिंग लागलं पाहिजे. मग तो शाळेचा विद्यार्थी असू दे किंवा माय स्टडीचा विद्यार्थी असू दे, या सगळ्यांमध्ये जो कोणी आज या
बोर्ड एक्झाममध्ये 100 आउट ऑफ 100 आणणार आहे, त्यासाठी माय स्टडी तर्फे त्याचं सगळ्यात मोठं होल्डिंग्स 1 वर्षभर तिथं राहणार आहे, अशा पद्धतीचं आपण आज इथं हे करतोय. त्यासोबत या परीक्षेला तुम्हाला जाताना तुम्हाला जे काही अडचणी येतील, अजूनही 8-10 दिवस आहेत. या 8-10 दिवसात सगळे शिक्षक हे आम्ही सगळे तुमच्या सपोर्ट आहोत. निरोप झाला म्हणून सगळं झालं नाहीये. तर इथून सुद्धा अजून 18 तारखेपर्यंत 18 मार्च पर्यंत तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. तिथं जे काही अडचणी येतील, जे काही अभ्यास करताना तुम्हाला प्रॉब्लेम येतील, आपले सर्व शिक्षक वृंद हे सगळे तुमच्या पाठीशी राहणार आहेत. बिनधास्त या बिनधास्त आपण या पद्धतीने हे करा. आणि त्यासोबत माय स्टडी तर्फे शाळेतल्या विद्यार्थी 10वी म्हणायचं आहे की या ह्याच्यामध्ये 100 आउट ऑफ 100चा विद्यार्थी हा या शाळेचा असावा, एवढे हे करून मी तुम्हाला या परीक्षेबद्दल. तसे शिक्षक शाळेमध्ये आई वडील असतात आणि कुठलाही शिक्षक मला वाटत नाही की तो स्वतःच्या मुलापेक्षा विद्यार्थ्यावर जास्त प्रेम करतो. आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर ना मी एवढंच म्हणेन की तुमची शाळा गरीब आहे आता सध्या, त्याला श्रीमंत कोण बनवणार? कोण बनवणार? तुम्हीच विद्यार्थीच बनवणार आहात. थँक्यू. असं जर तुम्ही ठामपणे म्हटला की ह्या माझी जी गरीब साळुंकी सर इकडे तिकडं लोकांना देणग्या मागत फिरताय तिकडे तिकडं, बऱ्याच लोकांना विनंती करतात, तुमच्यासाठी बाळानं करतात. कारण हे शाळा फार मोठी व्हावी. एक तर शाळेला अगोदर विद्यार्थी नव्हते, आता भरपूर विद्यार्थी तुमचे व्हायला लागले, तुमची माउथ पब्लिसिटी होते आणि इथून पुढेही तुमची शाळा निश्चित मोठी होईल. कारण तुम्ही 10वीचे विद्यार्थी, मला तर वाटतंय की मॅडम यावर्षी 100% निकाल लागायला काय हरकत नाही. लागेल का? हा, आश्वासन दिलंय की 100% निकाल लागेल. आपल्याशी जाहीर करतोय की जो या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम विद्यार्थी येईल मॅडम, त्याला 501 रुपयाचं माझं दरवर्षीचं बक्षीस असेल. आणि ते बक्षीस मी माझी पत्नी सौ पैगंबराची रजिया अल्लामुल्ला यांच्या स्मरणार्थ इथून पुढं ते बक्षीस दिलं जाईल. आणि या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी दिली आणि तुमच्यासमोर उभं राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचा आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांना 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर शेटे मॅडम 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या तुमच्या सगळ्यांसाठी खास दिवस आहे आणि तो म्हणजे शाळेचा निरोप. पण मी हा निरोप नाहीये, ही तुमच्या आयुष्याची नवीन वाटचाल आहे आणि नवीन पर्वाला तुमच्या सुरुवात आहे. त्यामुळे निरोप आपण म्हणूयाच नको, ही तुमच्या नवीन वाटचालीची सुरुवात म्हणूया. आणि मी या सुरुवातीसाठी सांगेन की यशस्वी तुम्हाला व्हायचं असेल तर ही आपली यशस्वी जीवनाची पहिली पायरी म्हणजे 10वीची परीक्षा. आणि त्यासाठी तुम्हाला इथल्या सगळ्या शिक्षकांनी जे ज्ञान दिलं आहे, जे मार्गदर्शन दिलं आहे, त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या आणि तुमचं यश संपादन करा. हे यश तुम्ही आत्मविश्वासाने घ्या आणि हे यश मिळवत असताना संघर्ष करा आणि संघर्ष असा करा की मोठा करा. ते यश सुद्धा मोठं असेल आणि संघर्ष करत असताना तुम्ही ते संघर्ष प्रामाणिकपणे करा. यश कुठल्याही शॉर्टकटमुळे मिळत नसतं. शॉर्टकटमुळे आपल्याला मिळालेलं यश हे कधीही टिकत नसतं आणि म्हणूनच तुम्ही आयुष्यामध्ये पुढच्या वाटचालीसाठी जीवन जगत असताना तुम्ही तुमच्याकडे असणारी जी जिद्द आहे, चिकाटी आहे आणि प्रामाणिकपणा, ही तिन्ही मूल्य घेऊन तुम्ही तुमच्या पुढच्या भविष्यासाठी वाटचाल करा. मी जाता जाता एवढंच म्हणेन की यश असं मिळवा की सगळ्या नगरीमध्ये त्याचा गाजावाजा होईल आणि संकटे जरी आली तरी सर्वांपुढे तुम्ही असाल. मी 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. शिल्लक ठेवायचं नाही, अजिबात शिल्लक ठेवायचं नाही. जेव्हा आपण 100 पैकी 100 मार्कांचं सोडवतो त्यावेळेला आपण समजायचं आपण निश्चित चांगल्या मार्कानं पास, निश्चित. पण सोडवलं समजा 20 मार्काचं राहिलं तर पेपर आपला 80 मार्कापैकीच ना, मग 80 पैकीच पडणार, हे लक्षात घ्या. सगळं सोडवायचं, ठेवायचं नाही काही. जेवढं सोडवायला सांगितलेलं आहे तेवढं सोडवायचं, मार्क पडतात, आपण पास होतो. आणि एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे इथून पुढं.
आत्मविश्वासासारखं बळ कशातच नाही, आत्मविश्वासासारखी शक्ती कशातच नाही, लक्षात ठेवा. आत्मविश्वास पाहिजे. पेपरला जाताना, एखाद्या कामाला जाताना, तुम्ही मोठे झाला, ग्रॅज्युएट झाला, कुठली डिग्री प्राप्त केली, आणखी इकडं तिकडं वेगळ्या डिग्र्या प्राप्त केल्या आणि तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये अपॉइंटमेंट मिळाली, तिथं सुद्धा आत्मविश्वासानं जा, आत्मविश्वासानं काम करा. तुमच्या तिथं ठसा उमटला पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण एखाद्या कंपनीमध्ये 100 वर्कर असतील, 100 कामगार असतील. मला परीक्षेमध्ये सुयश मिळो, चांगले गुण मिळो, आईवडिलांचं शाळेचं नाव तुम्ही राखा, एवढंच बोलतो आणि थांबतो. सगळ्यांनी पोटभर जेवण केल्यानंतर आणखी जरासं घ्या, आहे की नाही. म्हणणं थोडस मला सुद्धा जड जाते, परंतु मी एक 7 ते 8 मिनिटं बोलणार आहे. आणि जेवणानंतर आपल्याला काय आवडतं? आईस्क्रीम आवडतं. माझं भाषण कदाचित आईस्क्रीम समजून थोडस ऐका, फारसा ताण घेऊ नका. तर SSCचा हा शुभेच्छाचा कार्यक्रम जो आहे तो अतिशय हृदयस्पर्शी अशा पद्धतीनं सुरू आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष एक संवेदनशील आणि सकारात्मक व्यक्तिमत्व माननीय श्री उत्तमराव माने सर. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंग्रजीचे विद्यार्थी प्रिय शिक्षक सरगर सर. आता काही जण आळस द्यायला लागलेत, इतरांची मी नावं घेत नाहीत, त्यांची मी क्षमा मागतो. आदरणीय व्यासपीठ. आणि कालच मी सुचवलेलं होतं की माझ्या सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना थोडस उंचावर बसवा, आणि त्यामुळे त्यांची बसण्याची जी व्यवस्था आहे ती थोडीशी उंच केलेली आहे. त्याच्या मागे कारणही असंच आहे की त्याने आता उंच भरारी घ्यायचे, त्यामुळे आता जमिनीकडे थोडंसं दुर्लक्ष झालं तरी हरकत नाही. तर हे आमचे स्मार्ट आणि अतिशय लाडके 10वीचे विद्यार्थी आणि इतर माझे सर्व विद्यार्थी मित्र हो, गत 4 वर्षापूर्वी आगाशिवनगरमध्ये आपण विद्यालय सुरू केलं. 4 वर्षातला प्रवास नक्कीच थक्क करायला लावणार आहे. संस्थेचं मुळातच एक ध्येय होतं की जो वंचित घटक आहे शिक्षणापासून त्याला आधार द्यायचं, आणि त्यामुळे आम्ही तो अतिशय प्रामाणिक असा प्रयत्न केला आणि त्याला खरंच चांगलं यश आलं. अर्थात मी ते यश माझं म्हणत नाही, ते यश कुणाचं आहे? कारण तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं आहे. कारण तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवला काहीच नसताना सुरुवातीच्या काळामध्ये, आहे की नाही. तुमच्या पालकांनी विश्वास ठेवला आणि म्हणून खरंच त्या पालकांसाठी आणि तुमच्यासाठी मी अगदी मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांच्यासाठी खरंच टाळ्या वाजल्याच पाहिजेत आणि त्याही जोरदार. आणि त्यांच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. या विद्यालयामध्ये तुम्ही आल्यानंतर आता काही जण आज तसा बघितला तर हा भावनिक क्षण आहे. पुढे येतानाच काही जण खूप टेन्शन खाली येत होते, काही जणांना हुंदका आवरला नाही, काही जण पुढे आले, खूप काही बोलायचं होतं पण बोलताच आलं नाही, काहींच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा आले. डोळ्यातून अश्रू जर कृतज्ञतेचे असतील तर निश्चितपणे ते गंगा स्नाना इतकेच पवित्र आहेत. आणि खरंच विद्यार्थी मित्र हो, मी तर म्हणेन आपल्या जीवनामध्ये सगळ्या भावना आपल्याला व्यक्त करता आल्या पाहिजेत. रडून पण छान घेतलं पाहिजे गरजेनुसार, आज जसं घेतलं तसं. आनंद सुद्धा व्यक्त करता आला पाहिजे, दुःख सुद्धा व्यक्त करता आलं पाहिजे. आणि तुम्ही एकमेकांनी इथं वाटून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे आता जाताना हे अश्रू येणं निश्चित ते योग्यच आहे की नाही. ते काय दर्शवते तर तुमचं या शाळेविषयी असणारं प्रेम दर्शवते. आता तुम्ही म्हणाल तर मी नेहमीच म्हणतो की माझे जे पुढे बसलेले जे विद्यार्थी आहेत ते माझ्या दृष्टीनं अतिशय मौल्यवान आहेत. खरंच मौल्यवान आहात तुम्ही. कारण मी तर म्हणेन तुमच्यासाठी वाटेल ते करण्याची आमची तयारी आहे.
आणि करतोय आम्ही, है की नाही? का नाही होत सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. मग हे करत असताना म्हणजे तुम्हाला जे जे काय करता येईल ते आम्ही करतोय, पण तुम्ही आमच्यापेक्षा सुद्धा पुढचे निघालात. कारण एक वेळ जग जिंकता येईल, सोपं आहे, ते त्रास होईल पण सोपं आहे. परंतु एखाद्याच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करणं किती कठीण असतं ते तुम्हालाही जाणीव आहे. सोपं आहे का ते? पण तुम्ही खरंच बाळानं सगळ्यांनी मात्र आमच्या हृदयामध्ये स्थान मिळवलं. आणि मी केवळ अंदाजे बोलत नाही, मगाशी काळे मॅडम बोलत असताना किती अश्रू दाटून आलेले होते, हुंदका त्यांच्या बोलण्यामध्ये होता. हे खरं तर तुम्ही केलेलं आमच्यावरती प्रेम आहे आणि ते एक प्रकारे तिथं व्यक्त झालेलं आहे. तर तुम्ही असंच प्रेम करायला हवं. आणि बघा तुम्ही, आपण गरीब घरातले आहोत, काही अडचण नाही, गरीब असलं तरी काय ते नुकसान नाही. नसेल आपल्याकडे एखादा गॉडफादर नसेल किंवा वशिल्याचा तट्टू नसेल पहिल्या पायरीवर जायला, हरकत नाही. आपल्यात काय असली पाहिजे? प्रचंड मोठी जिद्द असली पाहिजे, मनगटात ताकद असली पाहिजे की मी शून्यातून सुद्धा विश्व निर्माण करू शकतो. आणि मी तुमच्या खरंच डोळ्यात ते पाहतोय, खूप जणांच्या तसं डोळ्यात आहे. तर तुम्ही ते सुद्धा तुम्ही निश्चित जिंकणार आहात, है की नाही? मग आता जात असताना आम्ही काय केलेलं आहे? फार काय आम्ही केलेलं नाही. तुमच्या पंखामध्ये एक प्रकारे बळ भरण्याचं काम आम्ही केलेलं आहे. पंखामध्ये खूप मोठं बळ भरलेलं आहे की तुम्ही प्रचंड मोठी झेप घेऊ शकता, इथंपर्यंत आम्ही तयारी केलेली आहे. मग झेप घेत असताना हा शाळेचा जो उंबरठा आहे तो तुम्हाला ओलांडावंच लागणार आहे. आणि बदल जो आहे तो आपल्याला स्वीकारला पाहिजे का नको स्वीकारायला? कुठलाही बदल असेल तो स्वीकारला पाहिजे. बदल स्वीकारल्याशिवाय मोठं होता येत नाही. आणि आता तुम्हाला समजा सांगितलं की तुम्ही झेप घेऊ नका, चुकीच आहे ते. पहिल्या गिअरमध्येच आवडते म्हणून गाडी चालवली तर पोहोचेल का मुंबईला? गरजेनुसार गिअर बदलता आले पाहिजेत. दुसऱ्यात गेलं पाहिजे, तिसऱ्यात गेलं पाहिजे, अगदी 5व्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, तरच आपल्या जीवनाचा जो वेग आहे तो वाढू शकतो. आणि म्हणून तुम्ही जाताना जे बऱ्याच जणांनी कृतज्ञता व्यक्त करत असताना बऱ्याच जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की थोडंसं मी एक वेगळं सांगतोय. जाताना 10वीच्या विद्यार्थ्यांना कदाचित वाईट वाटत असेल की आपण शाळा सोडून जातोय, पण बाळांनो तसं मनामध्ये सुद्धा आणू नका. ही शाळा तुमची आहे, कायमस्वरूपी तुमचीच राहील. आणि हे शिक्षक असतील, आम्ही असेल तरी सुद्धा तुमच्या पाठीशी ठामपणे आयुष्यभर उभं राहील. आम्हाला आजी विद्यार्थी काय आणि माझी विद्यार्थी काय सारखाच असेल, त्याचं जीवन घडवणं हे आमचं काम आहे. तो आमचा विद्यार्थी नसला, माझी जरी झाला तरी सुद्धा तो आमचाच असेल. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत मात्र अजिबात मनात संदेह सुद्धा आणू नका, कारण 100% तुम्हाला आम्ही कायमस्वरूपी सहकार्य करूच, निश्चितपणे करू. कधीही तुम्हाला मार्गदर्शन लाभलं, कधी काय गरज पडली तरी सुद्धा तुम्ही शाळेकडे या. शाळा नक्कीच तुमचं काय करेल, अगदी 2 हातानं स्वागत करेल. कधीही या, तुमचीच आहे शाळा. त्यामुळे जाताना तसं मनामध्ये आणू नका. आणि मग याच्यामध्ये जर बघितलं तर मी आता याच्यामध्ये पाहिलं, आपलं आता गॅदरिंग झालं, खूप छान झालं ना, आवडलं सगळ्यांना. तर गॅदरिंग मध्ये मी पाहिलं की 10वीच्या विद्यार्थ्यांना मी आधीच सूचना सांगितली होती शाळेमध्ये की 10वीच्या विद्यार्थ्यांना गॅदरिंग मध्ये घेऊ नका, अभ्यास करायचा आहे. पण ऐकतील ते 10वीचे विद्यार्थी कसले? त्यांनी एका गाण्यामध्ये भाग घेतला, पण मला खूप काही शिकायला मिळालं. कारण मी शक्यतो कोणावर विश्वास ठेवत नाही डोळ्यांनी पाहिल्याशिवाय. मला काय पाहायला मिळालं की त्यांच्यामध्ये असणारी सांघिक भावना काय आहे, एकमेकामध्ये मैत्री काय आहे, ही खरंच मला बघायला मिळाली. त्या दिवशी गाणं सादर करत असताना ग्रुप मध्ये करत होते आणि एकमेकाला समजून घेणं, एकमेकाशी चांगलं वागणं, मैत्रीचे संबंध ठेवणं किती सुंदर पद्धतीनं त्या मुलं असू द्यात मुली असू द्यात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सादर केलं. खरंच त्यातून सुद्धा तुमची मला सांघिक भावना दिसून आली. तुम्ही खरोखरच एवढ्यापुरतं प्रेम टिकवू नका. तुम्ही जरी पुढे गेलात तरी सुद्धा तुमची मैत्री तशीच कायमस्वरूपी राहील. आणि केवळ तुमचीच मैत्री ठेवू नका, ही मागची भावंड आपलीच आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आपलं लक्ष ठेवायला काय हरकत नाही. आणि खरंच कधी कधी असं वाटतं की कसं म्हणायचं एखादा विद्यार्थी, कायम आपण म्हणतोय की शाळेवर माझं खूप प्रेम आहे की नाही, अरे हसू कोणी बोल नका रे मध्ये,
तर आपण अनेकदा म्हणतो की शाळेवर माझं खूप प्रेम आहे, पण समजायचं कसं समजून घ्यायचं खरंच त्याचं प्रेम आहे का? एखादं संकट आल्यावर पळून जाणारा जर विद्यार्थी असेल ना तर नक्कीच त्याचं शाळेवर प्रेम नसेल. काय झालं रे, पुढे सरक जरा. हा, तर तसं शाळेवर प्रेम नसेल. परंतु परवाचा एक प्रसंग सांगतो पहा, सगळ्यांना जरा ऐकण्यासारखा आहे की एक काही उपद्रवी मंडळींनी गेल्या आठवड्यामध्ये एक पराक्रम केला की शाळेतल्या मध्ये चोरी करण्याच्या उद्देशानं आत आले, है की नाही? तुम्ही पाहिलं होतं काय काय तोडफोड झालेली. आता मग आपली प्रांजल सावंत इथंच राहते त्या बिल्डिंग मध्ये. किती शाळेवर प्रेम असतं बघा, ती सारखी शाळेकडे बघत असते, माझी शाळा आहे का व्यवस्थित. आणि त्या दिवशी सुद्धा तिनं पाहिलं की शाळेमध्ये असणारे कॅमेऱ्याचे लाईट का बंद आहेत. तिला शंका आली. ती तेवढ्यावर थांबली नाही, खाली येऊन तिनं पाहिलं इकडे तिकडे काय चाललंय काय इतरत्र. तिच्या लक्षात आलं काहीतरी चोरीची गोंधळ आहे. तिनं मयूरला फोन केला आणि तिच्या त्या दंग्यामुळे हे चोर मंडळी पळून गेली. त्यांना फारसं काही चोरी करता आली नाही. खरंच असे विद्यार्थी असले पाहिजेत, शाळेसाठी वाटेल ते करणारे विद्यार्थी असले पाहिजेत. खरंच मी प्रांजल सावंत आणि ती बोलताना सुद्धा किती सुंदर बोलत होती, है की नाही? प्रांजल ज्यावेळी बोलत होती त्यावेळी असं वाटत होतं, ऐकावंसं वाटण्यासारखंच होतं दिसं. तर खरंच प्रांजल सावंतला आपण अगदी मनापासून जोरदार टाळ्या वाजवून तिला खरंच धन्यवाद देऊया. आणि प्रांजल सावंत सारख्या मुली माझ्या याच्यामधल्या सुद्धा तयार व्हाव्यात. आणि मुलीच काय पण मुलं सुद्धा व्हावीत अशी मी अपेक्षा या क्षणी व्यक्त करतो. आणि दुसरं सुद्धा आणखी एकाचं मी कौतुक करतोय, कारण शाळा कशी चालवली जाते ते आता मी पाहतोय. तुम्हाला शक्यतो कुठल्याही सोयी सुविधा कमी पडू नयेत. कुठेही तुम्हाला प्रत्येक कार्यक्रम कसा व्यवस्थित होईल, सगळ्यांना कसं सहभागी करता येईल, सगळ्यांना कशा पद्धतीचे संस्कार देता येतील हे डोक्यामध्ये कायमस्वरूपी असतं. परंतु तरी सुद्धा पैशाच्या बाबतीत आमच्या अडचणी असतातच. पण परवा आमच्या अनुष्का जाधवचा वाढदिवस झाला, मला वाटते 2 दिवसापूर्वी, आहे की नाही? तर तिच्या मम्मीनं सांगितलेलं, तिला सुद्धा त्या मम्मीलाही वाटलं की आपण सुद्धा माझ्या 2 मुली या शाळेमध्ये शिकतायत, खूप छान शिकतायत, मग शाळेला मी मदत का करू नये. त्यांची पण परिस्थिती फारशी चांगली अशातला भाग नाही, खूप अडचणी आल्या. परंतु त्यांनी परवा आपल्या विद्यालयाला किती देणगी दिली? 10,000ची देणगी दिली. खरोखरच त्या अनुष्का जाधव आणि त्यांची मम्मी रेश्मा जाधव ताई यांचं आपण अगदी अजून एकदा जरा टाळी वाजवून त्यांचं आपण अभिनंदन करूया. आणि मला वाटतं अशी पालक मंडळी किंवा समाजातली मंडळी जर आपल्या पाठीशी उभी राहिली तर एक दिवस ही शाळा निश्चितपणे कराड तालुक्यामध्ये सगळ्यात नामवंत असेल. पण ते केवळ आमच्या मंडळीच्या हातात नाही तर कुणाच्या हातात आहे? तुमचेही आहे. कारण गेल्या वेळी आपण एक कार्यक्रम घेतलेला होता, देणगीदारांचा सत्कार सोहळा. 8वीतल्या विद्यार्थ्यांना वाटलं आपण तरी काहीतरी दिलं पाहिजे, सर एकटेच धडपडतायत. त्यांनी सुद्धा त्यावेळी मला वाटते 4200 रुपयाचा व्हाईट बोर्ड दिलेला होता. बरोबर आहे? म्हणजे हे तुमच्या सुद्धा मनामध्ये यायला लागले की माझी शाळा आहे ती मला जतन केली पाहिजे. आणि आम्ही तर म्हणतोय की या शाळेमधून शिकणारा प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो खूप मोठा झाला पाहिजे, माणुसकीनंही मोठा असला पाहिजे आणि तो खूप मोठ्या पदावरती सुद्धा पोहोचला पाहिजे अशी निश्चितपणे अपेक्षा आहेच. आणि खरं तर तसं पाहिलं तर आई वडील तुमचे आपले गरीब आहेत, सगळ्यांचेच आई वडील, आहे की नाही? मोलमजुरी किंवा काही किरकोळ व्यवसाय करतायत, फारसं उत्पन्न नसतं. घरातला खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नसेल तर घरात कटकटी वाढतात, बघताय तुम्ही, भांडणं पण होतात. पण तिकडे लक्ष देऊ नका, होऊ द्यात काय व्हायचं ते. पण तुमच्यासाठी ते कुठेही बाळांनो कमी पडत नाहीत का? पडतायत कमी. कुठेही पैसा लागेल त्या ठिकाणी तुमच्यासाठी ते देत आहेत. त्यामुळे शक्यतो आई वडिलांना विसरू नका. आणि माझी खरंच एक अडचण अशी आहे, मला सुद्धा तो एक प्रश्न पडलेला आहे, आई वडिलांची शक्यतो तुलना करू नये. का करावी? करू नये. पण खरं तसं पाहिलं तर घडतंय का तसं? कारण आई वडील दोघंही राबतायत, बघा तुम्ही घरात प्रचंड राबतायत, दोघंही तुमच्या प्रसंगी रडतायत, तुमच्यासाठी वाटेल ते करतायत, दोघेही धडपडत असतात. पण
समान न्याय मात्र त्यांना मिळताना दिसत नाही. कारण तुमच्यापैकी जर मी आता विचारलं की आई वडिलांपैकी सगळ्यात जास्त कोण आवडतं, करा बरं बोटवरती, किती जर सांगतायत बघूया. आई वडिलांपेक्षा सगळ्यात जास्त कोण आवडतं? आई आवडते त्यांनी करा बरं हातवर. ठीक आहे, बरं खाली घ्या. वडील आवडतात असे? छान, चांगली गोष्ट आहे. मला वाटतं आमच्या शाळेत खरंच संस्कार चांगले असावेत. कारण मी 1-2 ठिकाणी, बरं हात खाली घ्या, 1-2 शाळांमध्ये हा प्रश्न विचारला तर आई आवडते म्हणणाऱ्यांची संख्या जवळपास 100% आणि वडील आवडतं म्हणणाऱ्यांची संख्या बोटावर मोजणे एवढी. का रे अशी तुलना होते? आणि काय बघा की आईची मती सगळ्या जगात सांगितली जाते, पण बापाचं कुणीही विचार करत नाही. का करते कुणी? आणि काय आपण म्हणतोय, सगळ्या देशामध्ये जर विचारलं तर सगळे म्हणतात आईच्या पायात स्वर्ग आहे. असेल कदाचित, आणि बाप्पाच्या पायात काय नरक आहे काय? मग याचा अर्थ असा की सांगण्याचा उद्देश असा की आई आणि वडिलांना शक्यतो समान माना आणि त्यांच्यावरती तेवढंच प्रेम करा, कारण तुमच्यासाठी ते खूप कसलेले आहेत आणि खूप काही करतायत. आणि शक्यतो जाता मी एवढंच म्हणेन की गरिबीची कधीही लाज बाळगू नका. बाळगायची असेल तर आपल्यामधल्या दुर्गुणांची लाज बाळगा. खूप दुर्गुण असतात आपल्यामध्ये. आपलं व्यक्तिमत्व चांगलं कधी घडेल तर सद्गुणांची संख्या दुर्गुणापेक्षा खूप असली पाहिजे. दुर्गुण नाही असा कुणीच भेटणार नाही, पण ती जर संख्या अधिक असेल तर निश्चितपणे आपण प्रगती करू शकतो. आणि मुळात आपल्या स्वतःचा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. कारण स्वामी विवेकानंद म्हणालेले होते, बा विश्वास विश्वास आणि विश्वास पहिला स्वतःवर असला पाहिजे, तरच आपल्या हातून काहीतरी खूप चांगलं घडेल. आणि तुम्ही आता परीक्षेला सामोरे जात आहात नाही का? अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलेलं होतं की स्वप्न पाहत असताना दिवसा उघड्या डोळ्यांनी पहा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपच येता कामा नये. तर तुम्ही सुद्धा खूप कष्ट करा. आणि आम्हा सगळ्यांनाच अभिमान वाटला पाहिजे की मुलं कुठं घडतात तर न्यू इंग्लिश स्कूल आगाशिवनगर मध्येच घडतात. एवढा अभिमानानं आम्हाला सांगता आलं पाहिजे. एवढं यश तुम्ही मिळवावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि गुणी विद्यार्थींनो, गुणी हे विशेषण तुम्हाला मी मुद्दाम वापरलेला आहे की जेणेकरून इथून पुढे हे आपल्याला सर्वांनी गुणीच म्हटलं पाहिजे असं वर्तन तुम्ही इथून पुढे ठेवायचं आहे. शाळा ही सुवर्ण क्षणाची गुंफण असते. निरोप किंवा शुभचिंतनाचा दिन म्हटलं का 3 गोष्टी डोळ्यासमोर येतात. एक शाळेतील आठवणी, शाळेने दिलेलं प्रेम आणि शाळेची शिकवण. प्रमुख पाहुणा म्हणून आज जवळजवळ 4-5 वर्षांना मागच्या समोर उभा आहे. सरांना मी विनंती केली होती त्यांचा फोन आल्यानंतर की सर मी उपस्थित राहतो पण मला प्रमुख पाहुणा काय करू नका. तर सर म्हणले बघू त्या वेळेला. डायरेक्ट पत्रिका पाठवली. प्रमुख पाहुणा शब्द उच्चारला होता. एवढ्यावर थांबले नाही त्यांनी नामवंत वक्ते असा एक शब्द वापरला. त्याच्यामुळं बरंचसं दडपण आलेलं होतं. बोलण्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणला का बोलावं लागतं. काय बोलायचा प्रश्न येतो. बोलण्यासाठी शब्दाचं सामर्थ्य लागतं, विचाराचं वैभव असावं लागतं, भाषेचं सौष्ठत्व असावं लागतं. हे काहीच नसताना बोलायचं का असा प्रश्न पडतो. 2 महिला होत्या. 2 महिला आपल्या पतींच्या विषयी बोलत होत्या. पहिली महिला म्हणली आमच्याला कोणताही विषय द्या, 2-2 तास बोलतात. दुसरी म्हणली आमचे बिनविषयाचे 4-4 तास बोलतात. आता ह्यात आपला विषय विनोदाचा भाग सोडून द्या. पण हे मित्र हो, ज्यावेळी इथं 10वीच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली, त्यांचं अभिनंदन करतो. वर्ग शिक्षिका या नात्यानं काळे मॅडमनी सुद्धा ते एक भावनावश झालेल्या होत्या. कारण विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं एक अनामिक ऋणाबंधन निर्माण होत असतं आणि ते होणं साहजिकच असतं. मित्र हो, इथून निघतानाच मनामध्ये ध्येय निश्चित ठेवा. स्वप्न पहा. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्य सृष्टीत उतरवणं म्हणून त्यासाठी धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तर रक्ताळलेल्या पायाने दुसऱ्या स्वप्नामागे धावत राहणं
याच्यावरून जीवनाला अर्थ प्राप्त होत असतो. शिक्षण हे परिवर्तनाचं साधन आहे. जसं कळीचं फूल होतं, सुरवंटाचं फुलपाखरं होतं, दगडाची मूर्ती होते, मातीची भांडी होतात, दुधाचं दही होतं, कापसाचं सूत होतं, सोन्याचे अलंकार होतात, शब्दाचे ग्रंथ होतात, वाल्याचा वाल्मिकी होतो, नराचा नारायण बनतो. मग आपण माणूस आहोत. आपल्याला सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून एक आदर्श व्यक्तिमत्व बनायचं आहे. निरोप घेणं म्हणजे शिक्षण थांबवणं नव्हे. ज्ञान आघात आहे. ज्ञानाला शेवट नसतो. ज्ञान कधी म्हातारा होत नसतं, कधी कोमेजून जात नसतं. ते चिरकाल समृद्ध असतं. ज्ञान पवित्र आहे. त्याला आव्हान करता येत नाही. फक्त त्यासाठी ते जाणीवपूर्वक मिळवावं लागतं. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. बुद्धी तेज करावी लागते. आमच्या क्षमता वाढवाव्या लागतात. मित्र व हवा आपल्याला जाग्यावर मिळते, पण घर बांधावं लागतं, पाणी शोधावं लागतं, शेत कसावं लागतं, ज्ञान मिळवावं लागतं. त्या ज्ञान मिळविण्यासाठी पुस्तकाशी मैत्री करावी लागते. व्यासंग जोपासावा लागतो. व्यासंगालाच शब्दाचे पाजर फुटत असतात. आज जे मोठमोठे व्यक्ती, ज्या व्यक्तींना वाचनाची सवय होती, त्याच व्यक्ती महान आणि मोठ्या पदावरती पोहोचले आहेत. याला इतिहास साक्ष आहे. कारण ज्यावेळी आपण पुस्तकाशी मैत्री करतो, पुस्तकामध्ये जी अक्षरं असतात, ती अक्षरं आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याचं काम करतात. आपली चिंतनशीलता वाढवितात. आपल्या अंधकरणातील अंधारे कोपरे ज्ञानज्योतीनं उजळून टाकतात आणि सांगतात, या बसा अंधाराचा आसरा, थोडा वेळ विसरा, काळजात जपा उजेडाचा वसा. हे उजेडाचा वारसदार बनण्यासाठी विभा शिरवाडकरने कुसुमार्जन सुद्धा म्हटलेलं आहे, ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमचे हाती, ग्रंथ शिकविती माणुसकी आणि शांती. शांतीचं आणि माणुसकीचं शिलेदार व्हायचं असेल तर आपल्याला ग्रंथ मैत्री केलीच पाहिजे. वाचनानं मनन प्रक्रियेला गती मिळते, चिंतनशीलता वाढते, माणसाला उभारी मिळते, व्यक्तिमत्व उठून दिसतं. वाचनानं माणूस घडतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. विद्यार्थी मित्र, नावाड्याचं पोर हे त्यांचा आरंभ बिंदू होता आणि राष्ट्रपती हा त्यांचा उत्कर्ष बिंदू होता. अब्दुल कलामाचं व्यक्ती म्हणजे कल्पना पलीकडचं होतं. एक शास्त्रज्ञ होतो. त्याला अध्यात्माची जोड देऊन एक महान शास्त्रज्ञ बनतो. तो राष्ट्रपती बनतो. तोच व्यक्ती एक 10 बाय 12च्या खोलीमध्ये राहते. ही सर्व कल्पनेच्या पलीकडचं आहे. मित्र, ज्यावेळी महात्मा गांधीनंतर जसं आपण म्हटलं जातं की या भूतलावरती महात्मा गांधी सारखा हाडामासाचा माणूस होऊन गेला, याच्यावरती येणाऱ्या पिढीचं विश्वास सुद्धा बसणार नाही. त्याप्रमाणे महात्मा गांधीनंतर तमाम भारतीयांच्या अंतःकरणावरती अधिराज्य कोणी केलं असेल ते डॉक्टर अब्दुल कलाम यांनी. कारण भ्रष्टाचारापासून दूर राहणारा, समाजापासून मिळालेलं समाजाला देणारा, विकसित भारताचं स्वप्न पाहणारा आणि त्यासाठी हजारो भाषणातून लाखो विद्यार्थ्यांचे मने प्रज्वलित करणारा अब्दुल कलाम नावाचा एक निष्कलंक शास्त्रज्ञ या भूतलावरती होऊन गेलेला आहे. याच्यावर सुद्धा कितपत येणाऱ्या पिढीचा विश्वास बसल सांगता येत नाही. म्हणून माणूस हा ज्ञानानं मोठा होतो. धन जरूर मिळवा, पण धनापेक्षा ज्ञान मोठं आहे. ज्ञानामागं धन जातं, धनामागं ज्ञान जात नाही. ज्ञानानं मान सन्मान प्रतिष्ठा सर्व मिळत असते. उदाहरणं अनेक आहेत. वि.स. खांडेकर, विष्णू सकाराम खांडेकर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ग्रंथांच्या सहवासात माणसाच्या मनाचं मोठेपण वाढीस लागतं. पुस्तकाच्या जगात शिरल्यानंतर माणसाच्या मनावरचं मळप दूर होत असतं. तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी सुद्धा म्हणतात, पुस्तक हे
आपलं मस्तक आहे. आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी सांगितलेलं आहे की पुस्तकामुळं माणूस मोठा होतो का नाही मला माहीत नाही, पण शहाणा मात्र निश्चित होतो. मित्रहो, माणसानं वाचनामुळं माणसं किती मोठी होतात याचं एक उदाहरण सांगतो. प्राचार्य शिवाजीराव भोसले फलटणच्या मुदोशी कॉलेजचे प्राचार्य होते. 6 वर्षेच फक्त प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. नंतर 25 वर्ष ते प्राचार्य होते. असा विचारवंतपणे फार मोठे विचारवंत होते. तर त्यांचं एक व्याख्यान ठेवलं होतं अमेरिकेमध्ये. मराठी लोकांनी कॅलिफोर्निया येतं व्याख्यान ठेवलं होतं. त्या लोकांनी त्यांच्याला 2 तिकीटं पाठवून दिली विमानाची. एक त्यांच्यासाठी, दुसरं त्यांच्या पत्नीसाठी. ते विमानात बसले. विमान फार उंचीवर गेलं आणि उंचीवर गेल्यानंतर सहज त्या आपल्या पत्नीला प्रश्न विचारला की आपण किती उंचीवर आलेलो आहे हे तू मला सांगू शकशील का? पत्नी म्हणाली नाही मी सांगू शकत. त्यावेळेला प्राचार्य भोसले म्हणाले की तुला मी संसारोपयोगी वस्तू घेऊन देऊ शकलो नाही, तुला मी सुवर्णालंकार घेऊ शकलो नाही. त्या मिळालेल्या पैशातून मी पुस्तकं आणली, पुस्तकं वाचली आणि त्या पुस्तकामुळे आपल्याला एवढी उंची लाभलेली आहे. मित्र, वाचनाची पुस्तकाचा केवढा परिणाम होतो त्यासाठी तुम्हाला हे उदाहरण सांगितलं. दुसरं एक उदाहरण सांगतो की वाचनानं माणूस किती मोठा होऊ शकतो, किती कसा घडतो. अब्राहम लिंकनचं उदाहरण आहे. एक सुताराचं पोरग आहे ते सुद्धा. अब्राहम लिंकनला सावत्राई होती. सावत्राई नशिबानं चांगली होती. त्यांच्या शिक्षणाला तिने प्रेरणा दिलेली होती. तर अब्राहम लिंकनना एके दिवशी लाकडं फोडता फोडता त्यांना जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष होते. त्यांचं चरित्र त्यांना वाचायचं होतं. ते शोध घेत होते, सापडत नव्हतं. असंच एकदा जॉर्ज शॉ या शेतकऱ्याच्या रद्दीमध्ये त्यांना ते पुस्तक सापडलं. पुस्तक घरी आणलं, पहाटेपर्यंत वाचलं. पहाटे त्यांनी ते खोपटे होते घराचं त्या आड्यात खुपसून ठेवलं. पहाटेचा पाऊस आला, ते पुस्तक संपूर्ण भिजून गेलं. परत ते मालकाकडे गेले अब्राहम लिंकन आणि त्यांनी सांगितलं की तुमचं पुस्तक खराब झालेलं आहे, भिजलेलं आहे. तुमच्या पुस्तकाची किंमत जे काय असेल ते माझ्या कामातून वसूल करून घ्या. त्या पुस्तकाच्या किमतीच्या बदल्यात अब्राहम लिंकननं 4 दिवस काम केलं. सांगण्याचा उद्देश हा आहे मित्र हो की जॉर्ज वॉशिंग्टनचं चरित्र वाचून अब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष बनलेले होते. केवढा मोठा वाचनाचा परिणाम होतोय. म्हणून पुस्तकाशी नेहमी मैत्री करीत जावा. एक लक्षात ठेवा, ज्ञान ही संस्कार प्रणाली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून या संस्कार प्रणालीचं वितरण केलं जातं. ज्ञान दिल्यानं वाढतं, ते आटत नसतं, घटत नसतं. मोठमोठे पर्वत असतात ना, ते पर्वत झिजतात, सरोवरे आटतात, पण ज्ञान नावाचं जे संस्कार सरोवर आहे ते कधीही आटत नसतं, कधीही घटत नसतं. उलट ते दिल्यानं वाढत असतं. म्हणून ज्ञानाने श्रीमंत बनण्याचा प्रयत्न करा. ज्ञान कधी अडवता येत नाही. वारा अडवता येतो का? नाही. तसं ज्ञान सुद्धा अडवता येत नाही. फक्त मिळालेल्या ज्ञानाचं आपल्याला उपयोजन करता आलं पाहिजे. आतापर्यंत तुम्ही एवढ्या छोट्याच्या विश्वात होता, इथून पुढे बाहेर जाणार आहात. अनेक महत्वाची जीवनावश्यक जी मूल्य आहे ती मूल्य, कारण मुलांची मनं ही शेतीसारखीच असतात. त्याच्यामध्ये संस्काराचे बीज पेरायचे असतात, मायेचा ओलावा द्यायचा असतो आणि विकाराचे तर उपटून काढायचे असतात आणि जीवनाची बाग फुलवायची असते. तसं इथून पुढे गेल्यानंतर मित्र हो की संगत एक फार महत्त्वाचे आहे. शो मी युअर कंपनी, आय टेल यू युअर फ्युचर. मला तुमची संगत दाखवा, मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो. हे वाक्य फार मोठं अर्थगर्भ आहे. ग्रीस देशामधले एक कथा आहे ती सांगतो. तुमच्या सहनशीलतेचा अंत मी पाहत नाही, पण तुम्ही शांत बसा ते बी बरं वाटतंय. माईची चुळबुळ होती ते आता शांत आहे तुम्ही. तर ग्रीस देशामधील एक चित्रकार होता. त्या चित्रकारानं असं ठरवलेलं होतं की चांगल्यातल्या चांगल्या माणसाचं चित्र काढायचं. असं चांगल्यातला चांगला माणूस शोधार्थ तो चित्रकार फिरत होता. एके दिवशी त्याला एक सुंदर असं निष्पाप, निरागस, गुबगुबीत गालाचं एक बाळ दिसलं. त्या हसऱ्या बाळाचं त्यानं चित्र काढलं. चित्र त्या स्पर्धेमध्ये ठेवलं. त्याला अनेक बक्षिसंही मिळाली. काही दिवसानंतर त्या चित्रकारानं असा प्रश्न ठरवलं
की याच्यानंतर याच्यापेक्षा म्हणजे वाईटातल्या वाईट माणसाचं म्हणजे त्या मुलाच्या विरुद्ध असं वाईटातल्या वाईट माणसाचं चित्र काढायचं आणि चित्रकलेतून निवृत्त व्हायचं. असा वाईटातल्या वाईट माणूस शोधात तो फिरत असताना त्याला तसा मग एक गुन्हेगार तुरुंगात मिळाला की मूर्तिमंत क्रूरता आणि दुष्टता याचं ते सजीव रूप होतं. दररोज त्या तुरुंगामध्ये जाऊन त्या गुन्हेगाराचं चित्र, त्या बंदीवानाचं चित्र त्या चित्रकाराने काढलं. एके दिवशी तो बंदीवान म्हणाला, श्रीमान म्हणला, माझ्यासारख्या खलनायकाचं चित्र तुम्हाला का काढावं असं वाटलं? त्यावेळेस चित्रकारानं आपल्या जवळचं ते लहान बाळाचं जे चित्र होतं ते दाखवलं आणि त्याने सांगितलं, या चित्राच्या अगदी विरुद्ध चित्र मला काढायचं होतं आणि चित्रकलेला रामराम ठोकायचा होता. ज्यावेळी त्या लहान मुलाचं चित्र त्या गुन्हेगारानं किंवा बंदीवानानं त्या कैद्यानं पाहिलं त्यावेळेला कैद्याच्या डोळ्यात आपोआपच पाणी आलं. चित्रकाराने विचारलं, आपल्या डोळ्यात पाणी? त्यावेळी ते म्हटला, तुम्ही जे आता लहान मुलाचं चित्र दाखवलं ते म्हणला माझंच लहानपणीचं आहे. मग असं का झाला? म्हणला वाईट संगतीला लागलो आणि असा झालो. मित्र हो, यातून बोध काय घ्यायचा? त्या चित्रकारानं दोन्ही चित्र एक केली आणि त्याच्याखाली हेडिंग दिलं, संगतीचा परिणाम. म्हणून आता इथून थोडं एक छोटं विश्व सोडून जेव्हा विशाल जगामध्ये पदार्पण कराल तुम्ही, त्यावेळेला मित्र करण्याविषयी सुद्धा थोडी जागरूकता ठेवा. चांगल्याच्या संगतीनं चांगलं होतं, जीवनाचं सोनं होतं आणि वाईटाच्या संगतीनं सोन्यासारख्या जीवनाची माती होती, हे लक्षात ठेवा. आत्मविश्वास बाळगा आणि एक आदर्श स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातील आदर्श युवक बनण्याचा प्रयत्न करा. स्वामी विवेकानंद एक आचारवंत होते, विचारवंत होते, शब्दप्रभू होते, राजयोगी होते, कर्मयोगी होते, ज्ञानयोगी होते. आपण नंतर त्याच्यावर काहीतरी बोलू. पण त्यांच्या स्वप्नातील एक मन में है विश्वास नांगरे पाटलाचं हे पुस्तक, त्या पुस्तक मला मॅडमनीच उपलब्ध करून दिलेलं होतं. तर त्या पुस्तकामध्ये आदर्श युवक कसा असावा तिथं लिहिलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे बांधणे बघा. मी काय बोलतोय ते आपल्याकडे आहे काय, नुसती अंतर्मुखून विचार करा तुम्ही. ज्याच्या चेहऱ्यावरती तेज आहे का बघा अगोदर. आता शांत झाला. ज्याच्या चेहऱ्यावरती तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुण आहे, इंद्रियावरती संयम आहे, मातृभूमीवर ज्याचं प्रेम आहे, मन ज्याचं स्थिर आहे, धाडसाचं बळ आहे, आत्मविश्वास दृढ आहे, सिंहासारखा जो निर्भय आहे, सत्य हा ज्याचा ईश्वर आहे, मानवता हेच कुळ आहे, ज्याचा प्रेमाचा हे सूर आहे, ज्याची गुरुजनांच्या वरती श्रद्धा आहे, पालकांच्या विषयी आदर आहे, जो दीनदुबळ्यांचा मित्र आहे, जो मतीसाठी धावून येतो, देवावर ज्याची भक्ती आहे, जीवनावर ज्याची नीती आहे आणि चारित्र्य ज्याचं शुद्ध आहे, तो आदर्श युवक. आपल्याकडे काय आहे बघा त्याच्यापैकी. मित्र हो, असं म्हटलं जातं, एज्युकेशन गिव्हज यू पॉवर बट कॅरेक्टर विल गिव्ह यू रिस्पेक्ट. चारित्र्य फार महत्वाचं आहे. कॅरेक्टर इज द कॉर्नर स्टोन ऑफ द लाईफ असं जीवनाची कोनशिला म्हटलं जातं. मी चारित्र्य आपण जपलं पाहिजे. ठीक आहे, 20 तारखेला आता परीक्षा सुरू होती. तुम्ही अभ्यास केलेला असेल. तुम्हाला आता सरांनी सांगितलं आत्मविश्वास बाळगा. आत्मविश्वास हा प्रयत्नातूनच मिळत असतो आणि तो प्रयत्नातून मिळवाही लागतो, कारण त्याशिवाय आत्मविश्वास येत नसतो. आणि जेव्हा तुम्ही वैभवाच्या शिखरावर गेलेला असाल, जीवनामध्ये स्थिर झालेला असाल, त्यावेळेला मला वाटतं तुम्ही थोडं पाठीमागचा भूतकाळ आठवावा, आपल्या सभोवती पाहावं. आपली परिस्थिती त्यावेळेला तशीच होती. आता आपण जीवनामध्ये स्थिर झालोय. आपल्या सहकार्यांना जे गरीब असतील ते किंवा समाजातील जे काय गरीब आहे त्यांच्यासाठी आणि आपल्या शाळेसाठी ज्या माऊलीनं आपल्या ज्ञान माऊलीनं घडवलं त्या ज्ञान माऊलीसाठी
जेवढं काही करता येईल त्याचाही प्रयत्न तुम्ही करा. त्या अर्थाची एक कविता आहे, लक्षात ठेवा. दत्ता हलसगीकर काहीतरी ते कवीचं नाव आहे की ज्याची बाग फुलून आली त्याने 2 फुले द्यावीत, ज्याचे सूर जुळून आले त्याने 2 गाणे द्यावीत, सूर्यकुलाशी ज्याचे नाते त्याने थोडा उजेड द्यावा, युगायुगाचा अंधार जेते पहाटेचा गाव न्यावा, ज्याच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंझळभर पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय त्यांनी रीते करून भरून घ्यावे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे, त्यांना उचलून वरती घ्यावे. उचलून वरती घ्यावं म्हणजे कडे घेऊन फिरायचं नाही, लक्षात घ्या. त्या कवितेतून असं सांगायचं आहे, जेव्हा आपण वैभवाच्या शिखरावर असतो, यशाच्या शिखरावरती असतो, त्यावेळेला आपल्या अवतीभोवती बघायचं, आपल्यासारखीच आपली परिस्थिती आठवायची आणि जेवढी एक समाजाचं ऋण म्हणून जेवढं काय मदत करता येईल तेवढी करायची. मित्र, दुसरे एक, या शाळेमध्ये जे मूल्य आचरणात आणले असतील, शिकलेले असतील, जीवनोपयोगी मूल्य, ते तुम्ही इथून बाहेर पडल्यानंतर आचरणात आणायचे आहेत आणि एक चांगला माणूस बनायचा आहे. एक 95 पासून ते 2006 पर्यंत इंग्रजीचं एक 10वीचं टेक्स्ट बुक होतं. पान नंबर युनिट नंबर 2 मध्ये एक कविता होती बघा त्या पुस्तकामध्ये. त्या कवितेचे हेडिंग आहे, इफ यू कॅन कीप युअर हेड. कवी आहे रुडयार्ड किपलिंग आणि त्या कवितेमध्ये वडिलांनी मुलांना आपल्या मुलाला उपदेश केलेले आहेत. तेवढे कवितेतले उपदेश जरी आपण फॉलो केले तर आपण आदर्श युवक बनवू शकतो. काय सांगितलं त्या कवितेमध्ये? डोंट बिकम अँग्री, कधीही रागावू नकोस. डोंट ब्लेम एनीबडी, कुणालाही द्वेष देऊ नकोस. डोंट हेट एनीबडी, कुणाचाही द्वेष करू नकोस. डोंट गिव्ह वे टू हेटिंग, द्वेष करायला वावच देऊ नकोस. ऑलवेज स्पीक ट्रूथ, नेहमी सत्य बोल. डोंट मेक अ शो ऑफ युअर नॉलेज, वाक्य महत्वाचं आहे. आपल्या ज्ञानाचा देखावा करू नको. बाळांनो, रूपाचा, ज्ञानाचा, सौंदर्याचा आणि संपत्तीचा कधीही देखावा करायचा नसतो. कारण रूप आणि लावण्य हे देवाची कृपा असते, त्याला शेवट असतो. सौंदर्याला शेवट असतो, ज्ञानाला शेवट नसतो. ज्ञान अगाध आहे, शाश्वत आहे, चिरंतन आहे. म्हणून डोंट मेक अ शो ऑफ युअर नॉलेज, ज्ञानाचा देखावा करू नकोस. डोंट लूज द कॉमन टच, सामान्य माणसांचा विसर पडू देऊ नकोस. वडील सांगतात मुलांना, लक्षात घ्या मित्र, डोंट लूज द कॉमन टच. पुढे ते सांगितलेलं आहे की इफ यू फील अनफॉरगिव्हिंग मिनिट, म्हणजे टाइम इज व्हॅल्युएबल. प्रत्येक मिनिटाचा सदुपयोगासाठी म्हणजे वेळेचा सदुपयोग कर. डोंट वेस्ट युअर टाइम, टाइम इज व्हॅल्युएबल, टाइम इज प्रेसियस. वेस्टेड टाइम नेव्हर कम्स बॅक. गेलेली वेळ परत येत नसते. जे आपल्या हातात वेळ आहे त्याचा सत्कर्त्यासाठी उपयोग कर. आणि मित्र, एवढं सगळं केल्यानंतर वडील मुलाला सांगतात, युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट इज इन इट. अरे, ही पृथ्वी तुझी आहे. आणि विच इज मोअर, यू विल बी अ मॅन माय सन. असं शेवटची ओळीचं वाक्य आहे. म्हणजे इफ यू डू ऑल दीज थिंग्स, इफ यू फॉलो ऑल दीज थिंग्स, यू विल बी द मास्टर ऑफ दिस अर्थ, यू विल बी अ ट्रू ह्युमन बिईंग. आपल्याला सुद्धा असं आदर्श मानव बनायचं आहे. ही मूल्य आपल्याला अंमलात, आपल्या आचरणात आणायची आहेत. एक चांगला मानव बनायचा आहे. परीक्षेला जाता आता, परीक्षा म्हणजे आव्हान समजू नका, संकट समजू नका, ओझं समजू नका. एक संधी समजा. आत्मविश्वासानं पेपर लिहा, प्रामाणिकपणे पेपर लिहा. प्रामाणिकपणे मिळवलेलं यश असतं ते समाधान देणार असतं. हसवं यश कायमस्वरूपी समाधान देत नसतं. म्हणून गैरमार्गाचा अवलंब करूच नका. प्रामाणिक यश मिळवा, चांगला आदर्श नागरिक बना
आपल्या आईवडिलाचं, आपल्या शिक्षकांचं, आपल्या शाळेचं कुठेही नाव खराब होईल असलं वर्तन करू नका. तुम्हा सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना मी सुयश चिंतून थांबतो. धन्यवाद. न्यू इंग्लिश स्कूल आगाशिवनगर येथील यशस्वी शुभचिंतनपर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे KP सरगर सर, या संस्थेचे सचिव प्रल्हाद साळुंके सर, या शाळेच्या मुख्याध्यापिका सावंत मॅडम, सर्व शिक्षकवृंद आणि व्यासपीठावर असलेले उपाध्यक्ष कुंभार सर, माझे मित्र कदम सर, चव्हाण सर, कुंभार सर, एवढी सगळी मंडळी आहेत. सगळ्यांची नावं येत नाही. लोहार सर, असले मुल्ला सर आणि अकॅडमीचे सर, चव्हाण सर, कारण अध्यक्षाची जबाबदारी असते, सगळे काही चुकायचं नाही. आता तुम्ही कंटाळा आहे मला माहिती आहे, मला पण भूक लागली आहे. तुम्हालाच नव्हे, जेवणाची वेळ 1:30ची रोजची असते. मी 34 वर्ष नोकरी करून आता रिटायर झालो आहे. मी कॉलेजचा प्राध्यापक आहे. 11वीपासून पुढच्या वर्गाला मी शिकवलं 34 वर्ष. आता तुमच्याशी खूप मला बोलता आलं असतं, पण थोडंसं मी बोलणार आहे. तुम्हाला कधी असा हे वाटणार नाही की तुम्हाला कंटाळा, असं वाटणारच नाही. माणूस 100%पैकी 84% डोळ्यानं शिकतो. बघा, ऐका व्यवस्थित. 100%पैकी 84% डोळ्यानं शिकतो. मग तुम्ही सृष्टी पाहताय, जाता येता सगळीकडे तुमची नजर असे, बाग पाहता, माणसं पाहता, सगळं पाहता. हे सगळं 100%पैकी 84% आपण डोळ्याने शिकतो. आपले शिक्षक कसे आहेत? शिक्षक शिकवण्याचे आपण माप करत असतो, काय ते बोलत असतो, यांना शिकवायचं जमत नाही ना, असं. प्रत्येकाची दृष्टी वेगळी आहे. 100%पैकी 84% डोळ्याने शिकणारी माणसं नेहमी TV पाहत असतात. मी TVचा लॉंग फॉर्म असा केला आहे, T म्हणजे ताबडतोड, V म्हणजे वाटोळं. ताबडतोड वाटोळं म्हणजे TV. आता अशा अर्थानं TV मध्ये सगळं चांगलं पण आहे, पण काय बघायला पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना मी एक सल्ला देईन. गेल्याच महिन्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये CRPFची भरती झाली, भारतीय लष्कराची भरती झाली. बाळांनो, एक विद्यार्थी पुढे आल्यानंतर मला भाषण करायला, तो मोहिते नावाचा, मी लक्षात ठेवला त्याला, उमर कांचनचा आहे ना, पण लक्षात ठेवला. गडीत ताडच्या ताड मला दिसला. मी त्या सरांना म्हटलं, हे पोरगा पोलीस किंवा मिलिटरीच्या पात्रतेचं आहे. आता इथून पुढं अंधार आहे तुमच्या जीवनामध्ये. आपण सगळी व्याख्यानं काय सांगतात, मोठे सगळं सांगतात, अब्दुल कलाम सांगतात सगळे. एक झाकीर हुसेन यांचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, मग पुढे जातो. डॉक्टर झाकीर हुसेन कोण होते? भारताचे माजी राष्ट्रपती होते. आता कोण राष्ट्रपती आहेत? द्रौपदी मुर्मू. वा, एवढं अवघड नाव असून तुम्हाला माहित आहे, हे विशेष आहे. चांगलं आहे ज्ञान. या 10वीच्या मुलांना मला एक सल्ला द्यायचा आहे. ते झाकीर हुसेन काय म्हणायचे? आपल्या दुधावर वाढवलेल्या मुला इतकंच प्रेम शिक्षकांनी आपल्या मुलावर करायला पाहिजे. आता करतात शिक्षक प्रेम, पण पूर्वीची परिस्थिती आजची परिस्थिती फार वेगळी आहे. एखादा झटका दिला, मारलं तर त्याचे आईवडील लगेच येतात, ओ सोन्याचा घास घालतो, कशाला मारलं त्याला. पण पूर्वी आम्ही ज्यावेळी शिकत होतो बाळानो, त्यावेळी मारा म्हणून सांगायचे पालक, त्याला चांगला बडवा, त्याशिवाय ह्यो सरळ वागणार नाही, सांगायचे. मी 10वीत 40% मार्काचा विद्यार्थी आहे. किती वाटतंय का प्राध्यापक कसा झाला असेल? पण 12वीत गेल्यानंतर मला शिक्षक लाभले ना, त्या शिक्षकांनी एवढं चांगलं शिकवलं की 12वीत फर्स्ट क्लास घेतला. त्यावेळी फर्स्ट क्लास फार मोठा होता बाळानो. 10वीला त्यावेळी 75% म्हणजे फार मार्क असायचे. आता 100% म्हणजे काहीच नाही, 101% मार्क पडतात. अजिबात सगळं चाललंय आता. मुलांना एक मला सल्ला द्यायचा आहे. आता हे भरतीचं मी तुम्हाला सांगितलं, या भरतीसाठी तुम्ही 10वी होणार आहे, 12वी व्हा, पास व्हा. सगळेच काय कलेक्टर होणार नाहीत, सगळेच काय जिल्हाधीश होणार नाहीत, सगळे राजकारणी होणार नाहीत, खेळाडू होणार नाहीत. पण ज्यात त्या तुम्हाला रस आहे, ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे, ते तुम्ही निश्चित करा. सगळे म्हणतील MPSC परीक्षेचे. आता कालच जाहिरात वाचली, जागा 1000, माणसं 13 लाख अर्ज झालेत. कुठे नंबर लागायचा सांगा बघू? 10-10, 15-15 वर्ष मुलं MPSCचा अभ्यास करतायत, त्यांची निवड होत नाहीये. आता या शिक्षकांना सुद्धा TET परीक्षेतून तुमच्याकडे 2-3 शिक्षक आलेत. फार परिस्थिती अवघड आहे. TETचा निकाल आता किती 11% काय ते लागलेला आहे.
आता तर आत्ताच्या शिक्षकांना TET कंपल्सरी केलेली आहे, नोकऱ्या असणाऱ्यांना सुद्धा. त्यामुळे काळ पुढचा फार अवघड आहे. जीव घेण्या स्पर्धा आहेत. या जीव घेण्या स्पर्धेतून आपलं ध्येय आत्ताच तुम्ही निश्चित केलं तर पुढे यशस्वी व्हाल, नाही काय होणार नाही. माझा असा सल्ला आहे, तुम्हाला ज्यात आवड आहे ना त्यात तुम्ही करिअर करा तुमचं. पोलीसमध्ये 12वी नंतर पास झाला, 8 शिका, काय हरकत नाही. पण पोलीसची भरती करण्यासाठी अगोदर रनिंग करा, ग्राउंड काढा, अभ्यास करा, मिलिटरीमध्ये जा, पोलीसमध्ये. आता आपल्या सातारा जिल्ह्यात 300 पोरं भरती झालेत गेल्या 10 दिवसापूर्वी, 1 महिन्यापूर्वी 300 पोरं आपली CRPF मध्ये गेलेत. फार कठीण आहे सैन्यामध्ये जाणं. जाताना वाटतं फोटो लावतात सैनिक आहे अमुक आहे, पण तिथे काय परिस्थिती आहे, तिथे किती अवघड परिस्थिती आहे त्यांनाच माहीत असतं. पण सध्या नोकरीच नाही तर करणार काय? कुठल्याही क्षेत्रात नोकरी नाही. आता प्राध्यापक होणं अवघड, शिक्षक होणं अवघड, कलेक्टर होणं अवघड, सगळं होणं अवघड आहे. आता फक्त सैनिक आणि पोलीस होणं एवढं तुमच्या हातात आहे. जी पोरं उंच आहेत त्या पोरांनी निश्चित प्रयत्न करावा आणि आपल्या करिअरचं जे काय असेल ते त्या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करावं असं मला वाटतं. कारण आता बरेच जण सल्ले आपण देतो, हे करा ते करा, काय होत नाही. आता ही 2 क्षेत्रच आपल्यासाठी मोकळी राहिली आहेत. त्यामुळं तुम्ही या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करण्याचा प्रयत्न करा. जे हुशार आहेत त्यांनी निश्चित पुढं MPSC करा, ग्रॅज्युएट व्हा, वेगवेगळ्या शाखातून शिका, सायन्समधून शिका, काय हरकत नाही. पण ज्यांना शॉर्टकटनं जायचं त्यांनी 11वी 12वी आर्ट्समध्ये करून सुद्धा तुम्हाला नोकऱ्या मिळतात. टायपिंगची नोकरी सुद्धा तुम्हाला मिळू शकते. टायपिंग करा, त्यामध्ये कोर्सेस करून नोकऱ्या असतात. तिकडे शॉर्टकटनं जाण्याचा प्रयत्न तुम्ही करावा असं मला वाटतं. एक संस्कृतीचं उदाहरण सांगतो आणि एक गमतीशीर तुम्हाला उदाहरण सांगतो. भारत, अमेरिका आणि जपान या 3 देशाचे लोक एका बेटावर भेटतात. तिथं त्यांना देव प्रसन्न होतो. देव म्हणतो काय पाहिजे ते मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पहिला जपानचा माणसाला विचारला तुला काय हवं आहे? तो म्हणला मला जपानचा राष्ट्रपती करा. देव म्हणजे तथाच तो केलं. अमेरिकेच्या माणसाला विचारलं तुला काय व्हायचं आहे? मला पण अमेरिकेचा राष्ट्रपती करा. तथाच तो केलं. आता नंबर आला आमच्या भारताचा. काय म्हणाय पाहिजे भारतीय माणसानं? मला भारताचा राष्ट्रपती करा. तो काय म्हणला? त्या दोघांना मागं बोलवा, मला काहीच नको, पण त्या दोघांना मागं बोलवा. देव म्हणजे तथाच तो. म्हणजे तेही राष्ट्रपती झाले नाही, हाही झाला नाही, अशी वृत्ती आपली होत चाललेली आहे. दुसरं एक उदाहरण देतो. 3 देशाच्या खेकड्यांच्या स्पर्धा भरल्या होत्या. खेकड्यांच्या, भारताचे खेकडे, अमेरिकेचे खेकडे, जपानचे खेकडे, इंग्लंडचे खेकडे, सगळ्यांना भरण्या लावलेल्या आहेत. कारण खेकडे वर जातात ना. पण भारताच्या भरणीला झाकण नव्हतं अजिबात. मग प्रश्न विचारायला लागले, अरे भारतीय सगळ्यांच्या ह्याला खेकडे झाकणं आहेत आणि आमच्या भारताच्या का नाही? म्हणजे भारतातले खेकडे कोणाला वर जाऊ देत नाहीत. वर निघाला की खाली ओढतात, वर निघाला की खाली ओढतात. अशी आपली प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती सोडून आपण चांगल्या जगामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. या शाळेमध्ये मी बऱ्याच वेळा आलेलो आहे. 15 ऑगस्टला आलेलो आहे. मला खूप बोलायचं आहे. एखादा विषय देऊन मला बोलवल्यानंतर ते मी येईन तुमच्या संवाद साधायला. आता वेळ झालेला आहे आणि स्टेजचं भान ठेवायला पाहिजे, व्यासपीठाचं भान ठेवायला पाहिजे. तुमचे सचिव खूप धडपडत आहेत, मुख्याध्यापक मॅडम खूप धडपडत आहेत. त्यांना आम्ही सुद्धा मदत करत असतो. कुठं काही देणग्या गोळा करायच्या असतील, सामाजिक शैक्षणिक या कामासाठी आपण वेळ द्यावा. आता मला काही घरात बसवत नव्हतं का, तर त्यांनी बोलवलं मला, मी आलो. 2 तास इथं तुम्हाला दिले. आपला वेळ खर्च केला. समाजासाठी आपण वेळ खर्च केला पाहिजे. दुसऱ्यासाठी आपण जगलं पाहिजे, तर मग खरं जगला. दुसऱ्यासाठी जगलात तर जगलात, स्वतःसाठी जगलात तर मेलात. काय उपयोग नाही. दुसऱ्यासाठी काय ते केलंच पाहिजे आपण. म्हणून तुम्ही या पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या दृष्टीनं प्रयत्न करा, मोठे व्हा. 10वीचे विद्यार्थी आहेत, त्यांना शिवचिंतन आहे, त्यांना मी शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आहे. साळुंके सरांनी मार्गदर्शन केलं आहे. मॅडमनी चांगलं प्रस्तावित केलं आहे. तुमच्या मुलांनी चांगली भाषणं केलेली आहेत. कारण एक मुलगी मला कांबळे नावाची, तिला मी 101 रुपयाचं बक्षीस दिलं होतं तुमच्या 26 जानेवारीला. 4 नाही दिलं होतं, 4 भाषण. चांगली बोलते ती मुलगी. कारण हे तुमच्या इथनंच तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. इथनंच तुम्ही मोठे होणार आहात. सभाधीतपणा तुमच्यात येणार आहे. 10वी पर्यंत मी कधी स्टेजवर नव्हतो, पण 12वी नंतर स्टेजवरून मला वरून काढायचे. सर हे माने बाहेर चल, तुझंच काय एकटेचं चाललंय. गाणं म्हणायचं, व्यासपीठावर बोलायचं, NSSला बोलायचं,
हे गुण डेव्हलप होत जातात. त्यामुळे तुम्ही सुद्धा बाळांनो प्रयत्न करा, या व्यासपीठावर या, बोला, भ्यायचं नाही, बोलता येतं सगळं. हा सभाधीरपणा तुमच्यात यावा याकरता या सर्व विद्यार्थ्यांना, शाळेच्या सर्व शिक्षकांना, ज्यांनी तुम्हाला घडवलं त्या सर्व शिक्षकांना सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि तुम्हालाही शुभेच्छा देतो. आणि वेळ झाल्यामुळं मी फार न बोलता इथं मी आपल्या शाळेच्या वतीने आभार मानते. तुमच्या सहकार्याचा हात मिळाला म्हणूनच प्रवास आमचा सुंदर झाला. तुमच्या सहकार्याचा हात मिळाला म्हणूनच प्रवास आमचा सुंदर झाला. मनापासून मानितो तुमचे उपकार, स्वीकारा आमचे हे मनपूर्वक आभार.